एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी श्वेता आणि आज मी गोव्याला आहोत आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अजून अमेझिंग गोष्ट. सो वेलकम बॅक. दोन्ही वॉटरफॉल नंतर वाटेत हे बबल लेक आहे, बुडबुडी तळी वाटेतच आहे. सो तेही बघायचं होतं. मी बघूया कसं आहे ते. चलो मग जवळपास जे आम्ही ठरवलेलं ज्या गोष्टी बघायच्या त्या झालेल्या आहेत, अजून आहेत. बट अजून आम्हाला वॉटरफॉल करायचे आहेत. दूधसागर करायचं होतं, पण आय गेस दूधसागरला पण आय गेस ते समथिंग त्यांचं काही पिरियड पर्यंत बॅन चालू आहे, त्यामुळे दूधसागर नाही बघता येणार. हे इथे असं मंदिर आहे. कसलं आहे? गोपीनाथ मंदिर. हे गोपीनाथ मंदिर आहे. हां, नाही मंदिर चालू. यू कॅन गो. सो दिस इज बबल लेक. हां, पकड हे अमरेला पकडते बा. बबल तिथे होतात. नॅचरल बबल लेक आहे. नॅचरल ते बा होतातच, बबल्स होतात. हे मंदिर गोपीनाथ मंदिर. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. असं म्हणतात, हर हर महादेवचं गर्जना केल्यावर हा जो चौक आहे तिथे सगळे बबल्स फुटतात. आणि येस, अगदी खरं आहे ते. आय डोंट नो हे व्हिडिओमध्ये कितपत दिसतंय, बट होत आहे. सो अमेझिंग. ॲक्च्युली इथे मॅजिक नाही तर सायन्स असण्याची शक्यता आहे. लेकच्या बॉटममध्ये काही नॅचरल गॅसेस ट्रॅप असू शकतात. पाण्यातून हे गॅसेस बबलच्या फॉर्ममध्ये वर येतात आणि क्लॅप केल्यावर होणाऱ्या व्हायब्रेशनमुळे बॉटममधले गॅस पॉकेट डिस्टर्ब होऊन बबल जास्त विजिबल होतात, अशी एक सायंटिफिक थेअरी आहे. पण याचं एक्झॅक्ट कारण अजूनही सायंटिफिकली कन्फर्म झालेलं नाही आहे. आणि म्हणूनच क्लॅप बबल्स हा पार्ट फॅसिनेटिंग आहे. बट सायंटिस्ट हॅव प्रूव्ह दॅट क्लॅपिंग क्रिएट्स अ बबल, असं म्हणण्यात काही हरकत नाही. हां, स्नानाची जागा. हे इथून बघ, ते तिथलं पाणी एक्स्ट्रा होतं ना, ते इथून जात आहे. ते इथून जात आहे. जोरात कर. हे ना आत्ता आम्हाला कळालं, ते समोर आले आहेत ना, ते सगळे क्लॅप करतात तेव्हा ते बबल्स होते. असंही होतच होतं. बट आणखी एक सांगायचं राहिलं. अनफॉर्च्युनेटली मी इथे येताना शॉर्ट्स घातलेले, तर असं काही पाबंदी नाही आहे. बट स्टील एखादा स्कर्ट किंवा फुल पॅन्ट कॅरी करा. सो जाऊ शकतो मंदिरात, बट एक थोडी डिसेन्सी